सादर करीत आहोत सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर रवींद्र ठाकूर लिखित कादंबरी दाही दिशा. भाग 65. 2 दिवस तसेच गेले. तिसरा दिवस उजाडला. चिघळलेली परिस्थिती अजूनही ताळ्यावर यायला तयार नव्हती. उलट ती आणखी बिघडत चालली होती. आता मात्र त्याचं मन राहीना. सर 2 दिवस जाऊ द्या म्हणाले होते, परंतु आता 1 दिवससुद्धा थांबावंसं वाटत नव्हतं. तशातच 7 दिवसांची दिलेली मुदत आज संपत होती. घाईघाईत त्याने पिशवी भरली. शबनम बॅगेत 4 पुस्तकं कोंबली आणि सर्वांचा निरोप घेऊन तो बाहेर पडला. काय वाटेल ते झालं तरी जसं जमेल तसं लातूरला पोचायचंच हाच एक निर्धार त्याने केला होता. तो सरळ निघाला तो थेट जालना रोडवरच्या मोंढा नाक्यावर पोचला. शेतमाल भरून येणारे ट्रक आणि टेम्पो तिथं लागलेले असत. अशाच एखाद्या ट्रकने किंवा टेम्पोने बीडपर्यंत जायचं आणि तिथून पुढे तसंच मिळेल त्या वाहनाने लातूर गाठायचं. परिस्थिती पूर्णपणे ताळ्यावर आलेली नसली तरी खाजगी वाहनं रस्त्यावरून धावत होती. रस्ते खोदून ठेवलेले असले तरी लोक जमेल तसा मार्ग काढत होतेच. कांदा, मिरची आणि बटाट्याची पोती भरलेला एक टेम्पो बीडलाच निघाला होता. टेम्पोचा मालक बीड बीड म्हणून ओरडत बटाट्याची पोती कोंबावी तसे प्रवासी कोंबत होता. लोकही जीवावर उदार होऊन टेम्पोमध्ये घुसत होते. जेमतेम उभं राहता आलं तरी खूप अशी परिस्थिती होती. टेम्पो खचाखच भरला तरीही माणसं घुसतच होती. त्यात अरविंदही घुसला आणि रेटारेटी करत कसा बसा एका कोपऱ्यात जाऊन उभा राहिला. धड उभंही राहता येत नव्हतं, तरीही जमेल तसं उभं राहणं भाग होतं. त्या एवढ्याशा टेम्पोमध्ये स्त्री पुरुष म्हातारे कोतारे चिल्ली पिल्ली असा एकच हालकल्लोळ माजून राहिला. आणखी माणसं कोंबणं अशक्यच झाल्यावर टेम्पो निघाला. टेम्पो हल्ल्यावर मालकाने भाडे वसुली सुरू केली. बस लेती है उतना ही भाड़ा मेरे को दो, मुझे ज़्यादा कुछ नहीं चाहिए अशी जाहिरात करून त्याने अरविंद उभा होता त्या कोपऱ्यापासूनच पैसे गोळा करायला सुरुवात केली. अरविंदने चटकन 10 रुपयांची नोट त्याच्या हातावर टिकवली आणि तो पुन्हा टेम्पोचा कठडा धरून पूर्ववत उभा राहिला. पैसे गोळा करत करत तो माणूस सगळीकडे फिरला आणि सरतेशेवटी पुन्हा अरविंदजवळ येऊन 10 रुपये निकालो म्हणाला. अरविंद चक्रावलाच. खरं म्हणजे सुरुवात त्याच्यापासूनच झाली होती, तरीही तो टेम्पोवाला पुन्हा पैसे मागत होता. अरविंद म्हणाला, अहो असं काय करता, तुम्ही माझ्यापासूनच नाही का सुरुवात केली? सर्वात आधी मीच दिले. देखो झूठ मत बोलो, तुम तो अच्छे पढ़े लिखे दिखते हो, फिर भी झूठ बोलते हो. मैंने सबसे पैसे लिए हैं, सिर्फ तुमने नहीं दिए. तो इतका ठामपणे बोलत होता की कोणालाही त्याचंच खरं वाटलं असतं. अशा परिस्थितीत पुन्हा 10 रुपये द्यायचे म्हणजे अरविंदचं पुढचं सगळं गणितच बिघडून जाणार होतं. दीनवाणा होऊन तो म्हणाला, नाही हो, असं करू नका. मीच सर्वात आधी दिले तरीही तुम्ही. खरं म्हणजे आजूबाजूच्या अनेक लोकांनी त्याला पैसे देताना पाहिलं होतं, तरीही ते काहीच बोलत नव्हते. ते टेम्पोवाल्याला भीत होते की त्यांनी पाहूनही पाहिलेलं नव्हतं, काहीच समजत नव्हतं. सही है, सही है. उस लड़के का कहना सही है, उसने सबसे पहले पैसे दिए थे. एक वृद्ध मुस्लिम गृहस्थ म्हणाला. देखो मैं झूठ नहीं कहता, अरविंद म्हणाला. अविश्वासाने त्या मुस्लिम गृहस्थाकडे पाहत टेम्पोवाला म्हणाला, अब तुम कहते हो तो मानता हूँ, लेकिन अभी भी मुझे विश्वास नहीं होता. एवढं होऊनही त्याचा विश्वास बसत नाही हे पाहून अरविंदला इतका संताप आला की फटक्यात 10 रुपये काढावे आणि त्याच्या तोंडावर फेकावे असं वाटू लागलं. वाटलं की म्हणावं, घे रे साल्या, मला खोटं ठरवतोस, मी काय तुला असला तसला लुंगासुंगा माणूस वाटलो. पण तसं करून चालणार नव्हतं. परिस्थितीपुढे नाईलाज होता. एवढं झाल्यावर टेम्पोवाल्याला समजावत बसण्यात अर्थ नव्हता. तो विषय संपवायला तयार असेल तर आपण तरी कशाला वाढवा, म्हणून अरविंद गप्पच बसला. रस्त्यावर आणून टाकलेले मोठमोठे दगड, ओंडके, खोदून ठेवलेले खड्डे असे अनेक अडथळे पार करत करत आणि गचके खात खात टेम्पो निघाला होता. सकाळी 8-8:30 वाजता निघालेला तो टेम्पो दुपारी 12 वाजता बीडला पोचला.
तो निदान स्टँडच्या आसपास तरी सोडेल असं वाटलं होतं, परंतु सर्वांना स्टँडच्या अलीकडेच बऱ्याच अंतरावर सोडून टेम्पो निघून गेला. स्टँडवर जाऊन तसा काही उपयोग नव्हता, पण पुढे जायला एखादं वाहन मिळवायचं तर स्टँडवरच जायला पाहिजे होतं. झालंही तसंच. स्टँडपासून पुढे काही अंतरावर काही ट्रक उभे होते. तिथं जाऊनच विचारूया म्हणून तो तसाच पुढे गेला, तर एक ट्रक अंबाजोगाईला निघाला होता. कॅबिनमध्ये आधीच 7-8 माणसं दाटीवाटीनं बसली होती. चौकशी केल्यावर ड्रायव्हर म्हणाला, लोखंडी सावरगावला सोडतो, जमत असेल तर चला. कॅबिनमध्ये पाय ठेवायलाही जागा नव्हती. सबब ट्रकच्या उघड्या बॉडीतच उभं राहावं लागणार होतं. तो आपला पिशवी आणि शबनमसह ट्रकवर चढला आणि कठड्याला धरून उभा राहिला. तिथंही 8-10 माणसं बसलेली होती. ते बहुधा त्याच ट्रकवर हमाली करणारे मजूर असावेत. सकाळपासून पोटात पाणीसुद्धा गेलेलं नव्हतं. सकाळी घाईच एवढी झाली की सोबत एखादी भाकरी घ्यावी हे सुद्धा सुचलं नाही. आता ते लोखंडी सावरगाव येईपर्यंत खायला मिळणार नव्हतं की पाणीही मिळणार नव्हतं. तशातच आता दुसरं संकट उभं राहिलं. सकाळपासून भुरभुरत असलेला पाऊस आता टप टप करत कोसळू लागला. जवळच्या पिशव्या कुठं झाकणंही शक्य नव्हतं. पाऊस अधूनमधून थांबत होता आणि मध्येच पुन्हा लहर आल्यासारखा कोसळत होता. आता काय व्हायचं ते होऊ दे म्हणून त्याने सगळं पावसावर सोडून दिलं. सावरगाव येईपर्यंत तो अंगावरच्या आणि पिशवीतल्या कपड्यांसकट पूर्ण भिजला. शबनममधली पुस्तकंही भिजून चिंब झाली. पॅन्टच्या आतल्या खिशातले पैसे तेवढे थोडेफार कोरडे राहिले होते. त्यातलीच एक 10ची नोट काढून त्याने ड्रायव्हरच्या हातावर ठेवली. आता लातूर फार दूर नव्हतं. तिथं पोचायला फार तर संध्याकाळ झाली असती, एवढंच. पण काही का असेना इथंपर्यंत आलो हेच खूप झालं असं वाटत होतं. आता पाऊस थांबला होता आणि आकाशही बरंच निरभ्र झालं होतं. विजयाच्या आनंदात तो रस्त्यावर असलेल्या एका खोपटवजा हॉटेलच्या वळचणीला उभा राहिला. हॉटेलमध्ये सगळी सामसूमच दिसत होती. एखादं दुसरं गिऱ्हाईक दिसत होतं तेवढंच. अंग तर इतकं गारठलं होतं की आता एखादी सिगारेट ओढावी आणि नंतरच पुढचा विचार करावा असं वाटू लागलं. टपरीसमोर उभं राहून त्याने सिगारेट घेतली आणि भकाभका धूर सोडत संपवली. अंगावरचे कपडे आता अंगावरच वाळणार होते. पोटात भूक उसळली असली तरी या भिकार हॉटेलमध्ये काय खाणार हाही प्रश्नच होता. नाही म्हणायला काचेच्या पेट्यामध्ये तिखट जाळ शेव आणि पापडी भरलेली दिसत होती. तीच त्याने मागवली आणि पाण्यासोबत पोटात ढकलायला सुरुवात केली. खाता खाता तो पुढचा विचार करू लागला. आता प्रश्न नाही, संध्याकाळपर्यंत लातूर सहज गाठता येईल. फार तर 7-7:30 होतील एवढंच. कुठेतरी 2 घास खाऊन आजचा दिवस एखाद्या लॉजवरच काढू. पिशवीतले कपडे रात्रीतून सहज वाळतील. सकाळी कॉलेजवर गेल्यावर शिंदे सरांच्या ओळखीने एखाद्या ब्रह्मचारी प्राध्यापकाच्या खोलीवर पार्टनर म्हणून सोय लावता येईल. नंतर एखादी स्वतंत्रच खोली पाहू. त्याशिवाय आपला वाचनाचा छंद जोपासता येणार नाही. पण सर्वात आधी घरी पत्र लिहायचं, त्यात सर्व वृत्तांत लिहायचा. समोरून एक ट्रक येताना दिसला. बहुतेक तो लातूरकडेच जात असावा. चटकन उठून अरविंदने हात दिला. तीच वाट पाहत असल्याप्रमाणे ड्रायव्हरने ट्रक थांबवला आणि कुठं जायचं म्हणून विचारलं. लातूर, अरविंद म्हणाला. हाँ तो चलो बैठो. क्या देना पड़ेगा? अरे जो दिल में आए वो दे देना. हाँ मगर 5 रुपये से कम मत देना. खळखळून हसत ड्रायव्हर म्हणाला. ड्रायव्हरच्या जिंददिलीवर अरविंदलाही हसू लोटलं. एक प्रवास संपला होता आणि दुसरा प्रवास सुरू झाला होता.